262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर श्रोते हो, आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. नमस्कार मैत्रिणींनो. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया का आणि कशासाठी शिकावं याविषयी मेघना जोशी यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, आपण शाळेत जातो, शिकतो, चांगले मार्क मिळवण्याचा प्रयत्न करतो. हेच सगळं आपण आपल्या मुलांनाही सांगतो. खरं तर सगळेजण आपण हेच करत असतो. या शिक्षणामुळे आपल्याला नोकरीसुद्धा मिळते. चला, आयुष्य सार्थकी लागलं असं आपण सगळेच जण म्हणतो. मग पण मैत्रिणींनो, या शालेय शिक्षणातल्या विषयांचा म्हणजे गणित, भाषा, सामाजिक शास्त्र, विज्ञान या सगळ्याचा आपल्या आयुष्यात आपण नेमका कसा वापर करतो ते मात्र आपल्याला ठाऊक नसतं. तेव्हा का आणि कशासाठी शिकावं हे आपल्याला कळणं नक्कीच गरजेचं आहे. मैत्रिणींनो, भारतीय शिक्षण पद्धतींवर अनेकदा मुलांवर सगळ्या विषयांचं ओझं लादलं जातं असा आरोप केला जातो. पण तसं नाहीये. प्राथमिक स्तरावर असा सर्व विषयांचा अभ्यास करणं हे गुण मिळवण्यापेक्षा अनेक गुण रुजवण्यासाठी उपयोगी असतं. त्यामुळे पालकांनी याचा सकारात्मक विचार करावा आणि प्रत्येक विषयासाठी समान वेळ, संधी आणि वजन देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं. तर मैत्रिणींनो, का आणि कशासाठी शिकावं या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आले आहेत मेघना जोशी मॅडम. या गणिताच्या शिक्षिका आहेत. गेली 30 वर्ष त्या शिक्षण क्षेत्रात काम करतायत. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये सुरुवातीला स्वागत. नमस्कार. आत्ताच मी म्हटलं की तुम्ही का आणि कशासाठी शिकावं याचा खूप चांगला अभ्यास केलेला आहे. तर मला सुरुवातीला तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला असं का वाटलं की का आणि कशासाठी शिकावं हे लोकांना कळलं पाहिजे, हे का वाटलं तुम्हाला? यासाठी माझंच उदाहरण द्यायला मला आवडेल. खरं तर BSc होईपर्यंत 15 वर्ष, म्हणजे मी बालवाडीत वगैरे गेले नाही, 1ली ते 15वी 15 वर्ष मी शिकत होते. पण ते शिकताना असं कधीच मनात आलं नव्हतं किंवा समजलं नव्हतं की हे आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि जेव्हा मी BEdला गेले BSc नंतर, तेव्हा असं ते उलगडायला लागलं एक एक की अरे, हे पुस्तकातलं तर आपल्याला बाहेर दिसतंय. कदाचित घोका आणि ओका ह्या पद्धतीची मी बळी होते. नंतर मग मुलांशी बोलताना, म्हणजे BEd झाल्यावर शिक्षिका म्हणून जेव्हा काम करत होते तेव्हा मुलांशी बोलताना असं लक्षात यायला लागलं की हे त्यांनाही माहिती नसतं. मग त्यांना अशी सोपी सोपी उदाहरणं देऊन, म्हणजे अगदी काटकोन जेव्हा शिकवायचे तेव्हा काटकोन कुठे कुठे आहेत वर्गात आणि मग किती काटकोन आहेत आजूबाजूला, असं सगळं सांगायचं तेव्हा त्यांचेही डोळे विस्फारायचे. मग असं लक्षात आलं की पालकांनाही माहिती नसतं की हे रोजच्या आयुष्यात कसं उपयोगी आणायचं असतं किंवा त्याचा रोजच्या आयुष्यात कसा उपयोग होऊ शकतो किंवा त्याच्यातून वेगळं काही साध्य कसं होऊ शकतं जे पुस्तकाच्या म्हणजे एक्झरसाइजच्या बाहेरचं आहे. आणि मग त्याच्यात मला एक मजा सांगायला आवडेल की माझ्या घराची मांडणी करताना मी आहे ते व्यवस्थित ठेवते, नीटनेटकं. विज्ञानाची विद्यार्थिनी असल्यामुळे तेवढं काम करते. पण ती मांडणी मला बदलता येत नाही, त्याच्यासाठी घरातल्या इतर व्यक्तींची मदत लागते, म्हणजे सौंदर्यासाठी. मग मला असा साक्षात्कार झाला एकदा की हे आपल्याला का जमत नाही. म्हणजे त्या साक्षात्कार असा होता की मी चित्रकलेचा अभ्यास शाळेत असताना केलाच नव्हता. म्हणजे सांगू की नको असा विचार केला तर सांगायला पाहिजे हे की ग्रेड परीक्षेमध्ये मी नापास आहे अभ्यास न केल्यामुळे.
मग लक्षात आलं की आपल्याकडे सौंदर्य दृष्टीचा जो अभाव आहे तो अभ्यास न केल्यामुळे आहे. रंगसंगती मला समजत नाही, टेक्स्चर बद्दल मला काही समजत नाही, वगैरे वगैरे. आणि मग मी विचार करायला लागले की मीच नाही, मी पालक आहे ना एका मुलाची, तर फक्त मीच नाही तर असे अनेक पालक असणार किंवा आहेत आजूबाजूला मला दिसतात की ते म्हणतात, जे मध्ये तुम्हाला एक जोक आपल्या सोशल मीडियावर फिरत असलेला तुम्ही वाचला असेल, साइन कॉस थिटा ह्याचा रोजच्या जीवनात काय उपयोग, ते कशाला पाठ करून घेतलं वगैरे. मग फक्त साइन कॉस थिटा पुरतच नाही तर गणिताचाच काय उपयोग, मराठीचाच काय उपयोग, इतिहास भूगोलचा तर काय उपयोग. हे तर म्हणजे अगदी सार्वत्रिक विधान आहे. म्हणून मग आज मला पालकांसाठी इथे बोलावंसं किंवा सांगावंसं वाटेल की ह्या सगळ्या विषयांचा खूप सारा उपयोग आहे, जो मुलांमध्ये तुम्ही म्हटलं तसं गुण रुजवण्यासाठी आहे. आणि हे सगळे उपयोग आपण मुलांना सांगायला नकोय, ती ऑब्जेक्टिव्ह आहेत, उद्दिष्ट आहेत, ते मुलांना सांगायला नकोय की हे तू शिकलास की हे 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 तुझ्यामध्ये डेव्हलप होणार आहे. ती उद्दिष्ट साध्य होत आहेत की नाही, त्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू आहे की नाही, इकडे पालकांनी लक्ष ठेवण्यासाठी आज मी मुद्दाम पालकांशी बोलणार आहे. कारण अनेकदा असं होतं की आपण असं उद्दिष्टांबद्दल वगैरे मुलांशीच बोलतो, पण आज मला पालकांशी बोलायला आवडणार आहे. मॅडम, खूपच छान. खरीच गोष्ट आहे की आपण शाळेत शिकतो तेव्हा मार्क मिळवण्यासाठी शिकतो, आणि मग असं होतं की नोकरी मिळाली, आयुष्य सुरू होतं, आणि मग त्या गोष्टी आपल्याला असं वाटतं आता आपण का शिकलो होतो, असं होतं. सुरुवातीलाच तुमची माहिती देताना मी सांगितलं की तुम्ही गणिताच्या शिक्षिका आहात, तर मग मला असं वाटतं की आपण सुरुवात गणित या विषयापासूनच करूया. मला सांगा की गणित या विषयाचा उपयोग आपल्याला आयुष्य जगताना नेमका कसा होतो? ह्या बाबतीत मला सांगायला आवडेल की गणित म्हटलं की आकडेमोड, म्हणजे बाजारात तुम्हाला भाजी घेताना, हे कॉमन एक्झाम्पल आहे म्हणून मी देते, की भाजी घेताना ती भाजीवाली आपल्यापेक्षा हुशार असते वगैरे वगैरे. तुम्ही गणित शिकून काय फायदा. किंवा व्यापारी, म्हणजे अनेकदा उदाहरण दिलं जातं की तो बघा 4थी पास आहे आणि तो दुकान छान चालवतो, कोट्याधीश आहे वगैरे वगैरे. पण तेवढंच असतं का आयुष्यात? म्हणजे मोजमाप, नफा तोटा, आकडेमोड एवढंच असतं का, किंवा तेवढंच गणितातून साध्य व्हायचं असतं का? तर अजिबात नाही. गणितातून विचारांचा पाया पक्का होण्याची जी कृती आहे किंवा जे उद्दिष्ट आहे ते साध्य होतं. विचारांचा पाया पक्का होणे म्हणजे आपण एखाद्या माणसाबद्दल म्हणतो बघा की तो ना फार कॅल्क्युलेटेड माणूस आहे. खरंय. म्हणजे तो कुठच्या बाबतीत कॅल्क्युलेटेड असतो, सगळ्या बाबतीत तो कॅल्क्युलेटेड असतो. त्याच्या विचारांच्या बाबतीत कॅल्क्युलेटेड असतो, त्याच्या बोलण्याच्या बाबतीत कॅल्क्युलेटेड असतो, त्याच्या वागण्याच्या बाबतीत कॅल्क्युलेटेड असतो, त्याच्या पेहरावाच्या बाबतीत कॅल्क्युलेटेड असतो. आणि हे कोण शिकवतं? तर हे गणित शिकवतं. ज्या माणसाने, मी परत सांगते इथे की मला मार्क्सबद्दल नाही आहे काही बोलायचं, ज्या माणसाने गणितचा अभ्यास केलाय तो माणूस कॅल्क्युलेटेड असतोच असतो. आणि हे कॅल्क्युलेटेड म्हणजे त्याच्यावर टीकास्पद नाहीये, कारण तो प्रश्न नेमका समजून घेतो, तो प्रश्न सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींवर विचार करतो आणि त्याच्यातली योग्य पद्धत तो उपयोगात आणतो. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट की जर त्याने वापरलेली पद्धत चुकीची ठरली तर तो परत दुसऱ्या पद्धतीकडे वळतो. सध्या आपण दुर्दैवाने मुलांना हे शिकवत नाही, किंवा मुलांची ही अशी अपेक्षा असते की एकदा गणित सोडवलं की उत्तर आलंच पाहिजे, बरोबर उत्तर आलं पाहिजे. दुसरी गोष्ट मला अशी सांगायची आहे गणितच्या बाबतीत की जर तुम्हाला प्रश्न माहिती आणि तुम्हाला उत्तरही माहिती आहे, म्हणजे गृहिणी असेल समजा, मी पुरणपोळ्या करायला घातल्यात आणि पुरणपोळी तयार होण्यापर्यंतची जी सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या पायऱ्यांचा मी विचार करेन. खरंय. ह्याच्यासाठी मला गणित उपयोगी पडतं. ते पण एक कॅल्क्युलेशनच आहे. अगदी. तुम्ही एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेतली तर पास व्हायचं सगळ्यांनाच आहे, म्हणजे कोर्सला ऍडमिशन घेण्यापासून रिझल्ट पर्यंत मधल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की अभ्यास कसा करावा, असाइनमेंट्स कशा पूर्ण कराव्यात, प्रॅक्टिकल्स कशी करावीत, प्रोजेक्ट्स कसे करावेत, जो माणूस गणित शिकलाय हे तुम्हाला आजूबाजूला सर्रास दिसेल. तो ते सगळं इतकं व्यवस्थित करतो की ह्या हाताचा किंवा ह्या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही. आणि मग आपण म्हणतो अरे मी ज्या बाबतीत एवढा गोंधळ घातला ते त्या माणसाने सहज केलं. हे सगळं तुम्हाला गणित शिकवतं. कारण गणितात परत एकदा अंडरलाईन करण्यासाठी विचारांचा पाया पक्का होतो. नंतर
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणिताने नेमकेपणा येतो. हं. मग तो नेमकेपणा कुठे दिसतो? तर त्याच्या बोलण्यातही दिसतो. म्हणजे आपलं म्हणणं थोडक्यात सांगा अशा पाट्या आपल्याला लावाव्या लागतात. पण तिथे जर गणित व्यवस्थित शिकलेला माणूस गेला तर तो आधीच वाक्याची रचना करून जाईल. हं. आणि बघा ना, तुम्ही ग्रामर म्हणजे व्याकरण जेव्हा शिकता कुठच्याही भाषेचं, तेव्हा इंग्लिशमध्ये आपल्याला शिकवतात ते म्हणजे, तर ते गणिती रूपातच असतं ना. खरंय. अगदी गणिती रूपात ते आपल्याला शिकवतात आणि मग आपण त्याच्याप्रमाणे मांडणी करतो. मग ह्यासाठी गणित लागतं. पण आपण म्हणतो म्हणजे आपण असा सर्रास विचार करतो की गणित आणि भाषा यांचा काय संबंध, तो असा गणित शिकायचं आहे तर भाषा शिकायला नको आणि भाषा शिकायला असेल तर गणित काहीच उपयोगाचं नाही, तर असं नाही. नाहीये. प्रत्येक भाषेत गणित आहे किंवा प्रत्येक विषयात गणित आहे. आपण फक्त असा विचार करतो विज्ञान आणि गणित ह्यांचा अगदी जवळचा संबंध आहे, पण प्रत्येक विषयात गणित आहे. शिवाजी महाराज कधी होते, संभाजी महाराज कधी होते, राजाराम महाराज कधी होते, हा सगळा इतिहास. मग ह्याच्यात गणित नाही आहे का? इंग्रज कधी आले, कोणाच्या काळात आले, किती वर्षापूर्वी आले, हे सगळं गणितातूनच येतं. आणि म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर तुम्हाला नाटक किंवा डान्स बसवायचा असेल तर तिथे वापरल्या जाणाऱ्या संज्ञा विचारात घ्या. त्याच्यामध्ये गणिताशिवाय दुसरं काही आहे का? होऊच शकत नाही. म्हणजे स्टेज तुम्हाला बांधायचं आहे, तुम्हाला पडद्याची लांबी रुंदी ठरवायची आहे, स्टेजचा आकार ठरवायचा आहे, स्टेजचे 8 भाग तुम्हाला वापरायचे आहेत, तर प्रत्येक वेळी तुम्हाला गणित लागतो किंवा तुम्ही गणिताचा वापर करत असता. मी गणित लागतं म्हणण्यापेक्षा गणिताचा वापर करत असतात. त्यामुळे जो माणूस गणित शिकलाय तो ह्या सगळ्या गोष्टी नेमकेपणाने करू शकतो आणि त्यामुळे ते जास्त सौंदर्यपूर्ण होतं. खरंय. अनेकदा गणिताला वृक्ष म्हटलं जातं, पण आयुष्यात सौंदर्य आणायचं असेल तर गणित असावं. फॅशन डिझायनिंग म्हणजे कुठचीही गोष्ट कुठचाही कलाकार पहिल्यांदा अमूर्तपणे ठरवतो आणि मग त्याची रचना करतो आणि मग त्याचं सामान्यीकरण करतो. खरंय. मग ही अमूर्तता कुठून येते? बेस त्याचा गणितातच आहे. त्यामुळे विचारांचा सगळा पाया हा गणितात आहे. आणि ज्याचं गणित चांगलं नाही म्हणत आहे मी, ज्याने गणिताचा अभ्यास केलाय, मला परत हेच सांगायचं, ज्याने गणिताचा अभ्यास केलाय खरंय, त्याचा आपोआप विचाराचा पाया व्यवस्थित होतो. म्हणजे आयुष्य जगताना जर हा अभ्यास केलेला असेल, मार्क किती मिळाले महत्वाचं नाही, पण हा जर अभ्यास असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करताना याचा उपयोग होऊ शकतो. आता ह्याच्यात अजून एक फक्त ऍड करते, गणिताचा कला शाखेला तर काहीच उपयोग नाही वगैरे असं आपल्याकडची तरी अजून तशी समजूत आहे. पण वकील व्हायचं असेल तर भूमितीतली सिद्धता, पायरीने आपण जशी सिद्धता, किंवा पोलीस इन्स्पेक्टर सिद्धतेसारखाच विचार करतो ना. खरंय. ही पायरी, ती पायरी मधली जर पायरी स्किप केली, मी पालकांसाठी सांगते की विद्यार्थी म्हणतात की पायऱ्या कशाला केल्या पाहिजेत, एकदम उत्तर लिहिलं तर काय झालं. एकदम उत्तर लिहिता येईल त्याला, तो हुशार असेल तेवढा, पण पायऱ्यांचा विचार करायची सवय गणित लावतं आणि ती मुद्दाम लावावी. म्हणून जेव्हा गणिताची शिक्षिका म्हणून मी एखाद्या विद्यार्थ्याला सांगते तेव्हा त्याला सांगते तू एकही पायरी मधली सोडायची नाही. थोडक्यात गणित हे आपल्याला परिपूर्ण करतंय सगळ्याच बाबतीत, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि गणितची शिक्षिका असल्यामुळे मी ते जरा जास्त म्हणजे जास्त आनंदाने सांगत असते. खरंय. मॅडम, आता आपण गणित या विषयाबद्दल बोललो की खरोखरच उपयोगी आहे. आत्ता तुम्ही म्हणताय तसं की बऱ्याचदा असं होतं की शाळेतले विषय खरोखरच काय गरजेचे आहेत का, हे जोक आज खरंच खूप पसरतात आणि सगळे लोक त्याच्यावर खरंच 2 मिनिटं का होईना हसून सोडून देतात ते. त्यामुळे ह्या सगळ्या विषयांचा सखोल अभ्यास करणं म्हणजे नुसतं मार्कांसाठी नाही तर त्याकडे त्याच चष्म्याने बघणं हे गरजेचं आहे. मॅडम, मला असं सांगा की आता आपण म्हणतो असं की गणित विज्ञान खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि इतर विषयांना आपण थोडं स्टेप बाय स्टेप, मगाशी तुम्ही म्हणाला तसं पायऱ्यांवर ठेवतो. तर लोक असं म्हणतात की न गरजेचे, न उपयोगी असणारे विषय म्हणजे कला, क्रीडा, कार्यानुभव, शिवण हे का असतं? तर मला असं सांगा की या सगळ्यांचं नेमकं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे? शिक्षणाचं फक्त काय मार्क मिळवणं एवढं उद्दिष्ट नाही, हे खरं घिसपिट वाक्य आहे. पण ते उद्दिष्ट नाही तर मग दुसरं काय उद्दिष्ट आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे ना. तर शिक्षणाने चारित्र्य घडतं अशा शिक्षणाच्या व्याख्येत उल्लेख आहे. मग हे चारित्र्य घडतं म्हणजे काय होतं आणि ते कोण घडवतं? तर हे सगळे विषय चारित्र्य घडवतात. आपण जे म्हणजे शालेय वेळापत्रकामध्ये जे शेवटी विषय असतात
शेवटचे पिरियड्स किंवा आपल्या प्रगती पुस्तकात जे शेवटी विषय असतात किंवा जे श्रेणी विषय आहेत म्हणून ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, ते सगळे विषय माझ्या दृष्टीने चारित्र्य घडवतात. आणि म्हणून तसा त्या विषयांकडे तसं बघितलं पाहिजे किंवा तशा दृष्टीने त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे हल्ली पालकांना असं वाटतं, मी हा सरसकट आरोप करत नाही, पण खूपदा मी पाहिलंय की एखादं काही प्रोजेक्ट मुलांना दिला असेल किंवा एखादं काही कलेची वस्तू घराकडनं करून आणायला सांगितली असेल किंवा शाळेत कागद घेऊन करून घेऊया आपण असं म्हटलं असेल, तर ह्या सगळ्यात पालकांना असं वाटतं की वेळ फुकट जातोय. म्हणजे फक्त गणितचा अभ्यास, विज्ञानचा अभ्यास, इंग्लिशचा अभ्यास, संपला अभ्यास. ह्या सगळ्यात वेळ फुकट जातोय. पण खरंच तसं आहे का? आणि तसं नसेल तर हे सगळे अभ्यास का करावेत, ह्याच्यातून काय साध्य करायचं आहे? तर पहिली आणि महत्वाची गोष्ट की संयम, चिकाटी आणि एकाग्रता. हे जी मुलं ह्या गोष्टींचा अभ्यास करतात, चित्रकला, हस्तकला आणि शारीरिक शिक्षण, ह्यांच्याकडे संयम, चिकाटी आणि एकाग्रता नक्कीच वाढणार आहे. क्या बात आहे. आणि तिसरं म्हणजे भयंकर हट्टी. त्यांना एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच. ह्या 3 लक्षणांवर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण यांचा अभ्यास करून घेणं. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण हे तिन्ही जे विषय आहेत ते सराव ह्या एकाच गोष्टीवर आधारित आहे. खरं आहे. पहिलं चित्र काढलं की ते एकदम अप्रतिमच आलं पाहिजे. ते तुम्ही नेटवरनं जरी कॉपी केलं तरी ते त्याच्यासारखं येत नाही. किंवा पहिली होडी बनवल्यावर ती अगदी मस्तच झाली पाहिजे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, पहिली छान होणारच नाही. खरं आहे. आणि मग स्पर्धा परीक्षांचा सराव ह्याच्यासाठी जे वर्षानुवर्ष लोक घालवतात त्याची बीज शाळेत ह्या विषयातून रुजवता येतील. खरंय खरंय. म्हणजे म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे ते इथे फार लागू पडतं. अगदी अगदी. की सराव आणि सरावाचं बीज ह्या 3 गोष्टीतून तुम्हाला करता येईल. आता आपण मुलांना खेळायला देत नाही आणि म्हणतो त्याने स्पर्धा परीक्षेची मात्र 15-15 तास बसून तयारी करावी. कशी जमणार तयारी? हा संयम कुठे येणार? सरावासाठी मुख्य गोष्ट लागते संयमाची. चिकाटी कुठून येणार? आणि दुसरं म्हणजे सध्याचं डिप्रेशन ही तरुणांमध्ये अत्यंत मोठी समस्या आहे. त्या डिप्रेशनचं कारण काय? अपयश. मुख्यत्वे करून डिप्रेशनचं कारण अपयश. गणितही शिकवतं की तुमचं उत्तर चुकतं. त्याप्रमाणे अपयश येऊच शकतं आणि ते पचवायला हे सगळे पाहिजे. विषयही शिकवतात. म्हणजे शिकायचं आणि नंतर मग प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे वर्कशॉप करायचे. ते वर्कशॉप करण्यापेक्षा हेच जर मुलांना तुम्ही शाळेत असतानाच सांगितलं की ह्या गोष्टी तू कर, आणि त्याला हे सांगायचं नाही तुझ्यामध्ये संयम, चिकाटी, एकाग्रता होण्यासाठी तू सराव करायचा आहे वगैरे, हे कारण अनेकदा असं होतं, आम्ही सांगितलं पालकांना की पालक ते जाऊन सांगतात, त्याची मुलाला काही गरज नसते. मुलाकडनं ते करून घेणं आणि त्याच्यावर लक्ष ठेवणं, बस हे आपलं काम आहे पालक म्हणून. अगदी खरंय. आणि त्याला ते तो करत नसेल तर ते पटवून देणं, सरावाचं महत्व पटवून देण्यासाठी ह्या विषयांचा अभ्यास तो करतोय की नाही. हे मी मुद्दाम का सांगते, कारण आता तुम्ही बातमी वाचली असेल की भारत आनंदी देशांमध्ये एकदम खाली आहे. मग हे जे सगळे विषय आहेत ते तुम्हाला आनंदी राहायला शिकवतात. थोडक्यात मॅडम मला असं म्हणायचंय की जे विषय आपण म्हणतो की शाळा सुटतानाचे असतात, मुलं रिलॅक्स होण्यासाठी असतात, तेच आयुष्याचं गमक आहे. की हे विषय जर तुम्ही शिकलात तर आयुष्यही तुमचं असंच आनंदी होईल. जरी शेवटचे पिरियड असले तरी त्याच पिरियडचं महत्व जास्त आहे. म्हणून खेळणारी मुलं वर्गात आनंदी मुलं असतात. खरंय खरंय. मॅडम मला असं सांगा की आत्ताच बोलता बोलता आपण बोलतोच आहोत की शालेय शिक्षणाचा उपयोग होतोच. या सगळ्यामध्ये आज जी परिस्थिती चालू आहे, आज आपण कोरोना काळातून बाहेर आलोय, पण ह्या काळात असं आपल्याला खूप जाणवलं की संवाद ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी भाषेची गरज आहे. आज मुलांचं वाचन कमी आहे. सगळ्या गोष्टींचे शॉर्टकट मुलं शोधत असतात. म्हणजे व्हॉट्सअपवर चॅटिंग करतील, पण समोरासमोर आल्यानंतर मुलांना गप्पा मारता येत नाहीत. म्हणजे कुणाशीही, मित्रमैत्रिणी सोडाच, पण कुणाशीही गप्पा मारता येत नाहीत. पण हे सगळं आपल्याला भाषाच शिकवत असते. शाळेमधून आपण शिकतो, निबंध लिहितो, वाक्प्रचार वाचतो, सगळं करतो. तर मला असं सांगा की भाषा शिकल्याचा नेमका काय फायदा होतो? मी मगाशी म्हटलं तसं गणित विचारांचा पाया आहे, तर भाषा हे विचार व्यक्त करण्याचं साधन आहे. जसा पाया चांगला पाहिजे तसं साधनही चांगलं पाहिजे. बरोबर.
तुम्ही आता म्हटलत ना की आजची मुलं संवादक्षम नाहीत, ह्याची कारणं मला 2 जाणवतात. एक म्हणजे मधल्या काळात गणित आणि विज्ञानावर जास्त भर दिला गेला, त्यामुळे पालकांकडेच भाषेची थोडीशी कमतरता आहे. म्हणजे कदाचित आपले आई वडील जेवढ्या सक्षम रीतीने वाक्प्रचार म्हणी वापरत असतील तेवढे तुम्ही आम्ही वापरत नाही. म्हणजे हळूहळू ते लोप पावतायत. त्याच्यात मराठीचा परत प्रश्न आहे सध्या. म्हणजे मी असं म्हणते की सध्या पर्यावरणाखालोखाल प्रदूषित गोष्ट काय आहे तर ती भाषा आहे. खरंय. कारण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. काही वेळा त्या उगाचच घेतल्या जातात किंवा काही वेळा नकळत घेतल्या जातात, काही वेळा फॅशन म्हणून घेतल्या जातात आणि मग ते सगळं इतकं प्रदूषण होतं आणि त्या प्रदूषणामुळे जसा श्वास गुदमरतो ना तसे शब्दच गुदमरतात. त्यामुळे ती भाषा तुम्ही म्हणता त्याच्याशी मी अगदी सहमत आहे की आजच्या मुलांना भाषा योग्य रीतीने वापरण्यात अडसर येतोय. मी असं म्हणत नाही की ते वापरूच शकत नाहीत, पण ह्याच्याकडे जर आता आपण कानाडोळा केला तर उद्या कदाचित असं होईल की लोक परत खुणानीच बोलायला लागतील की इमोजीनीच बोलायला लागतील. आता ह्या भाषेची गरज काय किंवा भाषा तुम्हाला काय शिकवते, भाषेचा अभ्यास का करावा, परत आपण अभ्यास का करावा ह्याचाच विचार करतोय. गुण का मिळवावेत नाही, कदाचित गुण नसतील मिळत. तर आत्ता सुद्धा तुम्हाला एखादा सर्च करायचा आहे नेटवर तर त्याची योग्य माहिती येण्यासाठी तुम्ही जे काही सर्च टाकता ते योग्य शब्दात असलं पाहिजे. नाहीतर असं अनेक लोकांच्या बाबतीत मी बघितलंय की ते म्हणतात काहीतरी वेगळंच येत आहे. म्हणजे ती कमांड योग्य दिली गेली पाहिजे आणि मग त्याच्यासाठी योग्य शब्द. पण तो आपला मोबाईल सुद्धा अचूक शब्द नसेल तर त्याचं अचूक रिझल्ट दाखवत नाही. आपल्याला समोरच्याला ऐकवण्यासाठी भाषा शिकायचीच नाहीये, आपल्याला भाषा शिकायची आहे समोरच्याचं ऐकून घेण्यासाठी. आज विभक्त होणारी कुटुंब ह्याचं मुख्य कारण आहे समोरच्याचं ऐकून न घेणे. पती पत्नी सासवा सुना हे एकमेकाचं ऐकून घेत नाहीत किंवा बिटवीन द लाईन्स काहीतरी असतं जे पोचतच नाही, हे पोचतच नाही. आणि मग त्यासाठी भाषा जर चांगली असेल, ज्या लोकांची भाषा चांगली आहे ते तर पराकोटीचे भांडणार नाहीत असं मला वाटतं. कारण ऐकून घेण्याची सवय भाषा लावते. नुसतं ऐकून घेऊन नाही, ऐकलेल्या मताला किंमत देण्याची सवय भाषा लावते. त्याचं विधान समजून घेऊन त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देण्याची सवय भाषा लावते आणि स्वतःची मतं लवचिक कशी बनतील हेही भाषाच शिकवते. ओके. म्हणजे मला हे पाहिजे आहे आणि मला हे पाहिजेच आहे ह्याच्यामध्ये खूप म्हणजे एका चने जमीन आसमानाचा फरक झाला. किंवा मलाच हे पाहिजे आहे, ह्याचं कुठे गेला तिथे कुठे लावतात त्याच्यावर अवलंबून आहे. तर मग जर माझं गणित चांगलं असेल आणि बरोबर मला भाषेचीही चांगली जाण असेल तर मी तो च कुठे लावायचा तो मी ठरवीन. बरोबर. की मला हे पाहिजेच आहे की हे मलाच पाहिजे आहे की हे मला पाहिजे आहेच. त्यामुळे हा च काढून टाकला की आपलं विधान फ्लेक्झिबल झालं. मला हे पाहिजे आहे, त्यासाठी भाषा शिकवली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे भाषेने आपल्याला तर्काला वाव मिळतो. वेगवेगळ्या गोष्टींचा अंदाज बांधता येतो. म्हणजे आत्ता हे असं घडलंय तर ह्याच्यानंतर काय घडू शकेल हे मला बिरबलाची गोष्ट वाचून, चाणक्य वाचून, तुळशीदास, ज्ञानेश्वर वाचून किंवा अगदी इसापनीती पंचतंत्र वाचूनही मी अंदाज बांधू शकते आणि तशी मी स्वतःला तयार करू शकते. जर मला तेच काही माहिती नसेल तर मला पुढे काय घडणार ह्याचा कदाचित अंदाजच बांधता येणार नाही, ब्लँकच राहू आपण. आणि त्यामुळे मग पुढची तयारी म्हणजे भविष्याचा वेध मला घेता येणार नाही. त्यामुळे भविष्याचा वेध घेण्यासाठी सुद्धा भाषा शिकणं अत्यंत गरजेचं आहे. खरी गोष्ट आहे. आणि भाषेबद्दल अत्यंत महत्त्वाचं शेवटचं की प्रत्येक विषयाला त्याची एक स्वतःची भाषा असते. तुम्हाला जरी गणित शिकायचं आहे, तुम्हाला विज्ञान शिकायचं आहे, तुम्हाला अर्थशास्त्र शिकायचं आहे, तरी हे सगळं भाषेतच मांडलेलं आहे ना, आणि त्याच्या भाषेत मांडलेलं आहे. मग मला जर भाषाच आली नाही तर मला ते कसं येणार. त्यामुळे मला भाषा आली पाहिजे किंवा भाषा आलीच पाहिजे. म्हणजे भाषेसाठी च फार महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने. मॅडम, मला असं सांगा की आपण बऱ्याचदा म्हणतो की सगळं हे विज्ञानावर अवलंबून आहे, मग मी फक्त विज्ञानच शिकीन कारण मला फक्त प्रगती बघायची, प्रगती करायची. पण मग विज्ञान नेमकं का शिकावं?
काय सांगाल? विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे भाषा आली की विज्ञानाची एक भाषा आहे, पण विज्ञानात परत विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा दोन गोष्टी आहेत. तुम्ही जर विज्ञानचं पुस्तक बघितलं असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञान असं ते पुस्तक आहे. आणि ह्याचा कधीच विचार केला जात नाही. तर विज्ञान म्हणजे ज्याच्यात व्याख्या आहेत, संकल्पना आहेत, नियम आहेत, सूत्र आहेत, सिद्धांत आहेत, निरीक्षण आहेत, ते विज्ञान. तंत्रज्ञान म्हणजे त्याचा वापर, ते तंत्रज्ञान. मग आमचे पालक काय म्हणतात, माझ्या मुलाला मोबाईल चांगला वापरता येतो म्हणजे त्याचा ॲप्टिट्यूड सायन्सचा आहे. पण हे अगदी उथळ विधान झालं असं मला वाटतं. कारण विज्ञान आपल्याला कशासाठी शिकायचं ते परत महत्त्वाचं. कदाचित तो इंजिनियर होणार नसेल, तो डॉक्टर होणार नसेल, किंवा तो विज्ञानात करिअर करणार नसेल, रिसर्चर होणार नसेल, तरी पण त्याने विज्ञान शिकलंच पाहिजे. कारण विज्ञानात पहिलं विज्ञान काय शिकवतं, तुम्ही जर पहिली दुसरीची अगदी पुस्तकं बघितली तरी त्याच्यात का, कधी, केव्हा, कोणी, कसं, कशाला, कशासाठी, खरंय, रोज 2दा दात घासावेत, रोज स्वच्छ आंघोळ करावी, कशासाठी, कधी आंघोळ करावी, हे सगळे असे प्रश्न पाडण्याची गोष्ट विज्ञान करतं. म्हणजे एखादा विद्यार्थी आहे आणि तो विज्ञान शिकलाय, भरपूर विज्ञान म्हणजे विज्ञानात अनेक डिग्र्या मिळवल्या आहेत, आणि त्याला जर प्रश्न पडत नसतील तर माझ्या दृष्टीनं तो विज्ञान शिकला ह्याला काय अर्थ नाहीये ना. तुम्ही प्रश्न पडायला पाहिजेत, तुम्ही चौकस झाला पाहिजेत, आणि तुमची निरीक्षण शक्ती विकसित झाली पाहिजे. ह्यासाठी विज्ञान शिकायला पाहिजे. बरोबर. तसंच नुसतं निरीक्षण शक्ती नाही तर तुम्हाला वर्गीकरण करता आलं पाहिजे, पाहिलेल्या गोष्टींचं त्यांचं अनुमान काढता आलं पाहिजे. हे सगळं विज्ञानातून शक्य होतं. बरोबर. आणि मला असं वाटतं की विज्ञानाचा उपयोग, त्याच्या निरीक्षणाचा उपयोग माणसं समजून घेण्यासाठी, त्यांचा स्वभाव समजून घेण्यासाठी चांगल्या प्रकारे करता येईल जर तो विज्ञान चांगलं शिकलेला असेल तर. दुसरं म्हणजे विज्ञान ज्याला आपण ट्राय कर असं म्हणतो सध्याच्या ह्याच्यात, की नवीन प्रयोग करून, नवीन कपडे ट्राय कर, नवीन प्रकारचे ड्रेसेस ट्राय कर, नवीन डिशेस ट्राय कर, हे सगळं विज्ञान करायला लावतं ना. बरोबर आहे. ट्राय कर, कदाचित ते फ्लॉप होईल, कदाचित ते सक्सेसफुल होईल, आणि परत मगाच्या सारखंच म्हणतं. म्हणजे सगळ्या विषयाने तेच साध्य होतं खरं तर. पण विज्ञानातही तेच आहे की एखादा प्रयोग करत 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 शेवटी गेला, कधीतरी यशस्वी होईलच ना. म्हणजे न्यूटनची गोष्ट आहे ना, पूर्ण ह्याला आग लागली तरी तो चलबिचल झाला नाही, हे विज्ञानच शिकवतं. म्हणजे स्थितप्रज्ञता जी गीतेत सांगितलेली आहे ती आणण्यासाठी विज्ञानचा अभ्यास केला पाहिजे, की सततचा अभ्यास. आणि अजून एक की विज्ञान विवेक शिकवतं, सातत्य हा एक गुण विज्ञान शिकवतं. मॅडम, आज आपण बघतो की या सगळ्या विषयांबरोबरच एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतो, आपल्याला प्रकर्षाने जाणवतो, आपण गप्पाही मारतो, आणि मला असं वाटतं की तो म्हणजे समाजशास्त्र. बरोबर. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि आपण असं सहज म्हणून जातो, एवढं नाही कळत. आपल्या घरात आपण असं करतो का? एक साधं, मी तर स्वच्छतेबद्दलच जस्ट बोलेन फक्त, की स्वच्छता आपण घराची करतो, पण उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकलं की माझं काही नाही, मी नाही करणार, पण मी लक्षही देणार नाही. बरोबर. असं का? तर हे सुद्धा विषय आपण शाळेतच शिकतो, म्हणजे समाजशास्त्र, सामाजिक विज्ञान. तर हे आपल्याला नेमकं काय शिकवतात? समाजशास्त्राची तुम्ही जर प्राथमिक पुस्तकं पाहिली आहेत का, इतिहास, भूगोल, कसलीही, ती सगळी स्वतःपासून सुरू होतात. म्हणजे समाजशास्त्राचं मला जे वाटतं ते ध्येय किंवा त्याचं सूत्र असं आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे माझ्यापासून सुरू होतं आणि अंतराळापर्यंत ते पोचतं. मग ह्या सगळ्यात सुरुवात कुठे होते तर मी, मग माझं कुटुंब, मग माझं गाव, तालुका, जिल्हा, वाढत जातं. मग इतिहास ह्याचा अभ्यास करायचा म्हटलं की आम्ही लगेच इतिहास म्हणजे एकतर शिवाजी महाराजांचा इतिहास, किंवा महायुद्ध पहिलं दुसरं, किंवा रशियन राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती इतिहास असं आपण म्हणतो. पण तुम्ही विचार करा, तुम्हाला स्वतःला इतिहास आहे की नाही? आहे ना. मला स्वतःला इतिहास आहे की नाही? आहे. मग इतिहासाचा अभ्यास ह्यासाठी करावा की मला आधी माझं सिंहावलोकन जे म्हणतो आपण ते करण्यासाठी इतिहासाचा अभ्यास, तिथून म्हणजे इतिहासातून काय साध्य होईल अभ्यास केला तर, की मी माझाच आधी विचार करायला लागेल. जसं इतिहासाचं तसंच भूगोलाचं. समाजाचं चिकित्सक भान इतिहास, भूगोल वगैरे शिकवतात, म्हणजे सामाजिक शास्त्र शिकवतात. आता समाजाचं चिकित्सक भान म्हटलं की लोकांना प्रश्न पडतो की काय एवढं समाजाचं चिकित्सक भान? तर साधं आहे, समाजातले स्तर. हे स्तर तर आपण सतत बघत असतो, दिसत असतात आपल्याला. हे
तिथे मिळतात, संस्कृती यांचा अभ्यास तिथे होतो, आचार विचार ह्या संस्कृतीतून येतात, खरं आहे. हे तिथे दिसतं. आणि मुख्य गोष्ट त्याच्यातून दिसते ती समाज ऋण फेडण्याची भावना. तुम्ही आता जे म्हटलं ना की मी का ती स्वच्छता ठेवावी असं सगळे लोक म्हणतात उंबरठ्या बाहेरचे, कारण समाज ऋणाची जाणीवच नाही. ह्याचं कारण इतिहास ज्यासाठी शिकला गेला त्यासाठी तो शिकला गेलाच नाही, तो नुसता परीक्षेपुरता झाला. मग समाज ऋणाची जर भावना असेल तर आपोआप मी ती बाटली किंवा ती प्लॅस्टिकची पिशवी टाकणार नाही उंबरठ्याच्या बाहेर, कारण समाजाचं ऋण मी लागतो आणि ते फेडलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इतिहासावर नेहमी असं सांगितलं जातं की चुका काय करू नयेत, हे इतिहास शिकवतो. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की पुढे चुका काय करू नयेत, पण मला असं वाटतं की इतिहास चुका काय करू नये त्याच्यापेक्षा काय करावं हे पण सांगतो, हे जास्त सांगितलं पाहिजे. म्हणजे हे ठासून सांगितलं पाहिजे की काय करावं. त्यामुळे चुका होऊ नयेत यासाठी इतिहास शिकावा, तसं काय करावं याच्यासाठी इतिहास शिकावा. आणि काही वेळा इतिहास तुम्हाला रेडीमेड सोल्युशन्सही देतं, कारण नेहमी त्याच गोष्टी पिरियॉडिकली घडत असतात. विज्ञान जसं म्हणतं तसंच इतिहासातही. मग रेडीमेड सोल्युशन तुम्हाला इतिहास काही वेळा म्हणजे अनेकदा पुरवतो, फक्त त्याच्यासाठी इतिहास त्या दृष्टीने अभ्यासला गेला पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणून आज आपण परत इथे त्याच्याचसाठी की आपली मुलं जे शिकणार आहेत त्याबाबतचा आपला दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. आपण सांगितलं पाहिजे की सगळे विषय हे तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. बॅग भरून गावाला जायचंय तर त्या गावाचा भूगोल माहिती असला पाहिजे. हो. अगदी म्हणजे 50 किलोमीटर किंवा 100 किलोमीटरवर सुद्धा पाऊस आहे, पाऊस नाही अशी परिस्थिती असू शकते. थंडी आहे, थंडी नाही अशी परिस्थिती. जरी त्या नेटवर सापडत असलं तरी साधारण माहिती पाहिजे की हे गाव कुठे आहे. आणि मग प्रवासाची बॅग ह्याच्यामध्ये सुद्धा भूगोल आहे. म्हणजे भूगोल म्हणजे नेहमी असं असतं की चंद्र, सूर्य, तारे असा विचार केला जातो. त्याच्या खाली हा सुद्धा भूगोलच आहे. इथपासून म्हणजे प्राथमिक स्तरावरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे प्राथमिक स्तरावर ह्या सगळ्या विचारातून मुलांना शिकवलं गेलं पाहिजे किंवा ते शिकतायत का ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मॅडम, जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? जाता जाता मी तुमच्या पहिल्या वाक्यापासून सुरुवात करेन की अनेक विषय आहेत शालेय जीवनात आणि असा विचार केला जातो की काय हे एक ना धड भाराभर चिंध्या, पण खरं तर तसं नाही आहे. भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक विषय आहेत, त्यांचा उपयोग भारतीय म्हणून आपल्या मनात एक अभिमान निर्माण करण्यासाठी होतो. आणि हा अभिमान फक्त वैचारिकच नव्हे तर तो ज्ञानावर आधारित, कौशल्य, मूल्य, मानवी हक्क, शाश्वत विकास आणि वैश्विक हित ह्या सगळ्यांना एकत्र करून जाणारा एक भारतीय असल्याचा अभिमान. क्या बात आहे. त्या बाबतीत शिक्षणाबद्दल विनोबाजींनी एक सुंदर वाक्य केलं आहे. तुम्हाला आवळ्या एवढं शून्य दिलेलं असतं विद्यार्थी, म्हणजे त्याला भोपळ्या एवढं शून्य करायचं असतं. म्हणजे सर्वांगाने विकास करायचा असतो. जर काही विषयांकडे दुर्लक्ष झालं तर तो भोपळा होणार नाही, वेडावाकडा दगड होईल. हे पुढचं माझं आहे, पण मी त्याच्यातून असा अर्थ लावलाय की शून्य म्हणजे काय तर परिपूर्ण विकास, सर्वांगीण विकास. आणि मग त्यासाठी हे सगळे मुद्दे आपण जे काही बोललो ते सगळ्या विषयांच्या बाबतीत लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे आजपासून पालकांनी, परत पालकांसाठी कार्यक्रम आहे त्यामुळे पालकांनी की म्हणजे आपल्या पाल्याच्या बाबतीत असा विचार केला पाहिजे, त्याला सगळे विषय शिकवणं म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या असं नसून त्याला सगळे विषय शिकवणे म्हणजे त्या चिंध्यांचं एक सुंदर दुपटं किंवा एक सुंदर गोधडी करून त्याला ती पांघरायला देणं, ज्यामुळे आयुष्यात तो खरा यशस्वी होऊ शकेल. क्या बात आहे मॅडम. तर मैत्रिणीनो, असं म्हणता कामा नये की शाळेत शिकलो त्याचा उपयोग काय, तर उलट त्याचमुळे आज आपण सारासार विचार करू शकतो आणि योग्य निर्णय घेऊ शकतो आणि आत्ता मॅडम म्हणाल्या तसं एक यशस्वी माणूस बनू शकतो. मॅडम, याच पॉझिटिव्ह नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि खूप छान चर्चा आमच्याशी केलीत की शाळेतल्या अभ्यासाचा उपयोग काय. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी तुमचे आभार मानते.
धन्यवाद. मी सुद्धा आकाशवाणीचे आभार मानते. तुम्ही मला इथे बोलवलंत आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिलीत. धन्यवाद. मेघना जोशी यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. विषय होता का आणि कशासाठी शिकावं.